नमस्कार श्रोते मंडळी, संतांच्या संगीती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 22 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 23वा अध्याय वाचनाला सुरुवात करणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु विश्वरूप. विश्वसबाह्य तू चित्स्वरूप. तुझे निर्धारिता रूप. तू अरूप अव्यय. चराचर जे सावेव ते तुझ अरूपाचे अवयव. जीव शिव हे तुझी माव. अद्वय वैभव पे तुझे. धृत पुतळी दिसे साकार. गृहतपणे ते निराकार. तैसा तू अव्यय अक्षर. जगदाकार भाससी. ठसावले जे दिसे जग. निर्धारिता तुझे अंग. अंग पाहता तू अनंग. अनंगाचा भाग माग तुझ माझी नाही. देखिजे ते तू नभसी. नव्हे ते तुझी होसी. होणे न होणे नाही तुझ पाशी. ऐसा तू जगासी सद्गुरु. शब्द तुझ होनिया दुरी. तू शब्दास बाह्य अंतरी. बोल का तू चराचरी. वेदशास्त्री तू वक्ता. उसापासून गोडी दिसे. उसास बाह्य गोडीची असे. गोडी माझी उस नसे. वेदासी तुझे तैसे सौजन्य. वेदाचा वक्ता तूची होसी. वेदी प्रतिपादी जे तुम्हासी. शेखी वेदासी नाकळसी. निशब्दवासी गुरुराया. जेविका निशब्द अनाहत ध्वनी. असे ध्वनी मात्री मिळवणी. तो अनाहत वाजवी जे जनी. ऐसे नाही कोणी वाजंत्र. जेवी तू वेदाचा वक्ता. सकळ शास्त्रा युक्तिदाता. परी वेदशास्त्रार्थ संमता. तुझ तत्वता न बोलवे. मनो तू केवळ निशब्द. तव निशब्द आणि सशब्द. हाई माईक अनुवाद. तू एवविध न कळसी. तू न कळसीची तत्वता. ऐशिया युक्तीचा तुची विज्ञाता. ज्ञाताची हे जव स्थापू जाता. तव ज्ञानता सेना. जेथ ज्ञानता नाही. तेथ ज्ञाते पण केचे काय. हो का मुख्यत्वे नोवरी नाही. ते नोवरी पाही म्हणे कोण. ज्ञाता ना अज्ञाता. तू बोलता ना न बोलता. तू बहु ना एकुलता. तुझी अलक्षता लक्षणा. तू निशब्द निर्विकार. तू निगुण निरहंकार. हेही म्हणता पडी विचार. तू जगदाकार जगदात्मा. जगदाकारे तू प्रसिद्ध. तेथ कोणाचे कोणा बाधे द्वंद्व. परणाही मा परापराध. अतिविरुद्ध कोणासी. या परी सद्गुरुनाथा. तुझे चरणी द्वंद्व समता. तिने समसाम्ये निज कथा. श्री भागवता चालविसी. तेची श्री भागवती 22वे अध्यायांती. उद्धवे पुशिले निज शांती. द्वंद्व समाप्ती उपाओ. उद्धवे प्रश्न केला वाड. जेने ब्रह्मज्ञानाची पुरे चाड. तो श्री शुकासी लागला गोड. तिने पुरे कोड परीक्षितीचे. ऐकोनी उद्धवाची प्रश्नोक्ती. शुक सुखावला आनंद स्फूर्ती. तो म्हणे सावध परीक्षिती. तुष्टला श्रीपती उद्धवासी. ब्रह्मज्ञानाची निर्वाण स्थिती. ते जानपा मुख्यत्वे शांती. ते उद्धवे पुशिली अतिप्रीती. तेने श्रीपती संतोषला. तो शांती आणि निवृत्ती. सांगेल 4 अध्यायोक्ती. ऐकराया परीक्षिती. ते मी तुझ प्रती सांगेल. ऐके पांडव कुलदीपका. कौरव कुळी कुलतिलका.
तू शांतीसी अधिकारिणिका निजात्मसुखा साधकू साधावया ब्रह्मप्राप्ती तू त्याक्तदक श्रवणार्थी या लागे शांती आणि निवृत्ती एकनृपती हरी सांगे 23वे अध्यायी निरूपण दुर्जनी क्षोभविले मन त्या मनासी क्षमापूर्ण तेची श्रीकृष्ण सांगेल भिक्षु गीत संरक्षण ते मनोजयाचे लक्षण प्रकृती जयाचे निरूपण सांगेल संपूर्ण 24वा सांगोनी त्रिविध त्रिगुण परिलक्षविले निज निर्गुण हे गुणजयाचे निरूपण सुलक्षण 25वा 26वा अध्यायोइथ तो धडधडीत विरक्त सांगोनिया एलगीत स्त्रियांदी समस्त विषय त्यागू गुण विषय प्रकृती मन या चहूचे समाधान 4 अध्यायी विशेषजान स्वमुखे श्रीकृष्ण सांगेल या परी परीक्षितीस जान करोनिया सावधान श्री शुक योगींद्रा आपण कथा लक्षण निरूपी शुक मने परीक्षिती एकोनी उद्धवाची विनंती वचने संतोषला श्रीपती तोध्वा प्रति संबोधी कोटी जन्माती केवळ द्विजत्वे पाविजे सत्कुळ हे महापुण्याची निजफळ तेची निष्फळ हरी भक्ती विने सदा सफळ आंब्याचा रूख त्यावरी उपजे कावरूख तो सफळी ही निष्फळ देख तैसे उत्तम लोक भजने विन ते स्थिती नाही उद्धवापासी उत्तम जन्म यादव वंशी सभासदताल्याही हातासी श्रीमदासी भुलेची नाम झाली ही राज्य संपत्ती जो विसंबेना भगवत भक्ती भागवत मुख्यत्वाची प्राप्ती त्यासीच निश्चिती महाराजा सगुण सुंदर पतिव्रता अनुकूळ मिळाली या कांता जो विसंबेना भगवतपंथा भागवत मुख्यता त्या नाव इही गुणी अतियुक्त विवेकेसी अतिविरक्त श्रीकृष्ण चरणी अनुरक्त मुख्य भागवत उद्धवू वये धने जे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व अतिगौण भागवत प्राप्ती ते श्रेष्ठ जाण तिने भाग्ये परिपूर्ण उद्धवू जो श्रीकृष्णाचा विश्वासी श्रीकृष्ण एकांत करी ज्यासी गुणज्ञान सांगे ज्यापाशी त्याच्या भाग्यासी केविवानू परब्रह्म जे का साक्षात जे उद्धवासी झाले हस्तगत त्यांच्या बोला माझी वर्तत भाग्यवंत तो एक उद्धव भाग्यवाणीत वाणीत शुको झाला सद्गतीत स्वानंदे ओसंडला तेथ ठेला तटस्थ महासुखे उद्धव भाग्याचा उद्रेक सांगता ओसंडला श्रीशुक ते देखोनी कुरुनायक जाहला अत्याधिक विस्मित ज्याचे निज भाग्य सांगता श्रीकृष्णासी होतसे अवस्था उद्धवा भाग्याचा तत्वता मजही सर्वथा मानला तव शुक म्हणे रायासी परम भाग्य ते उद्धवासी तेने विनविता ऋषिकेशी वचन मात्रेशी तुष्टला उद्धवासी शांतीची चाड तो प्रश्न श्रीकृष्णाशी झाला गोड त्याचे पूर्वावया कोड निरूपण वाड सांगेल परमशांतीचा अधिकारी तुची एक निर्धारी ऐसे उद्धवे प्रेम पुरस्करी शांती श्रीहरी सांगत।
उद्धवा तू जे बोलिलासी मी हे सत्य मानी त्यासी. दुर्जनी केल्या अपमानासी सावया कोणासी शांती नाही. देव पादुका वाहती शिरसी मुखेंद्र लागे ज्यांच्या पायासी. अष्टमहासिद्धी ज्याच्या दासी ब्रह्मज्ञान ज्यापासी वचन अंकित. ऐसा देव गुरु बृहस्पती त्याच शिष्य तू वेकमूर्ती. या लागे शांतीच्या साधक युक्ती तूची निश्चिती जानसे. शांती अकाळावया वृद्धवासी आदरे तत्सत्वरी ऋषिकेशी. अनुमोदुनी त्यांचे बोलासे शुद्ध शांतीसी हरी सांगे. निंदा अवज्ञा हेळन दुर्जनी केलिया अपमान. हे साहे तो ईश्वर जान निज बोधे पूर्ण तो मद्रूप. ज्यासी सर्वभूती निजात्मता दृढ बाणलीसे तत्वता. तो दुर्जनाची आघाता आहे साहे सर्वथा यथा सुखे. जो स्वय होय अवघे जग त्यासी लागता उपद्रव नेग. उठे ना क्रोधाची लगबग साहे अनुद्वेग यथा सुखे. निजांगी लागता निज कर नोठी क्रोध द्वेषाचा उद्गार. निजात्मता जो देखी चराचर शांती त्यांचे घर स्वय रिघे. उद्धवाई साजासी निज बोधू त्यासी मनी जे सत्य साधू. तोची साहे पराचा पराधू शांती शुद्ध तो एक. नेनो निया निज बोधाते इतर जे सज्ञान ज्ञाते. तेन साहती द्वंद्वते एक तू ते सांगेन. तिख्याचे अतितिख बाण जेने घाये होती विकळ प्राण. त्याहुनी दुर्जनाचे वाग्वन अधिक जान रूपती. लोहाचे जान जेथ लागती तेची अंगे व्यथित होती. परी वाग्बाणाची अधिक शक्ती ध्याये भेदिती पूर्वज. लोह बाणाचे लागलिया घ्याये ते पानपाल्य व्यथा जाये. परी वाग्बाण रूपल्या पाहे ते शैल्य राहे जन्मांत. वर्मस्पर्शाचे वासटे जान विधिता निंदेचे वाग्बाण. तेने भेदाची अंतकरण सर्वांगी पूर्ण भडका उठी. दुर्जनाची आधुरुक्ती अपमानाची उद्धती. सहावया लागी शांती नव्हे निश्चिती प्रकृता. ऐश्या रीती यथोचित उद्धवाचे मनोगत. सलक्षोनी श्रीकृष्णाथ शांतीचा निश्चितार्थ सांगू पाहे. पूर्वी सांगितले निज शांतीचे वेगी साधी मने उद्धवासी. ते अटक वाटेल त्यासी अतिसंकोचासी पाविल. होते उद्धवाचे मानसी हे शांती असाध्य सर्वासी. जानोनी या ऋषिकेशी सांगे इतिहासेसी भिक्षुगीत. अशांती क्षोभाचे चित्तमळ क्षाळावयाजी तत्काळ. इतिहास गंगा केवळ अतिनिर्मळ कृष्णोक्ती. श्रीकृष्ण वदन ब्रह्मांद्री श्री भागवत औदुंबरी. जन्मली शांती गोदावरी निज मुळाकारी निर्मळ. ते गुप्त ओघे नारद गती उद्धव गंगाद्वारी. व्यासोक्ती तेची शुकमुख कुशावर्ती. प्रगटे अवचिती पवित्रपणे त्या पवित्र ओघाची येगती. श्रद्धा धृती समरसे भक्ती त्यासी अरुणा वरुणा सरस्वती. हे संगम प्राप्ती जेथ होय तेने शांती गंगेची स्थिती. भरूनी उथळे अतिउन्नती तेत श्रवणार्थी बुडी देती. हे ते पवित्र होती निजक्षम.
ते शांती गंगा अतिविख्यात उद्धव करावया पुनीत प्रगट करी श्रीकृष्णात भिक्षुगीत विन्यासे उद्धवा कोणी संन्यासी दुर्जनी उपद्रवीता त्यासी मने क्षयो होय दुष्ट कर्मासी येणे संतोषे मानसी क्षमावंत आपुले अंगीचे मूळ पुढीली क्षाळिता सकळ जो क्रोधेसी करी तळमळ तो मूर्ख केवळ आत्मघाती लोक म्हणती जासी दुर्जन संन्यासी म्हणे ते माझे स्वजन माझे दोषाचे निर्दळन याचे निधर्मे जाण होतसे सम्मुख कोणी निंदा करीती तेने अत्यंत सुखावे चित्ती म्हणे मज तुष्टला श्रीपती पापाची निष्कृष्टी सहजे होय ऐसे विवेके तत्वता शांतीसी ढळो नेदी सर्वथाम चढोनी निज धैर्याचे माथा गायली गाथा तेक उद्धवासी म्हणे श्रीकृष्णाथ ए अर्थी होई सावचित्त अति लोभी तो अति विरक्त झाला तो वृत्तांत सांगेन मालवदेशी अवंती नगरी तीत ब्राह्मण वसी गृहवद्वारी कृषी वाणिज्य वृत्तीवरी जीविका क्रिये निरंतर गाठी धनधान्य समृद्धी अमर्याद द्रव्यसिद्धी परी अतिक्षये कृपण बुद्धी पोटा ही त्रिशुद्धी न खाये पोटा सदा खाय कदन्न तेही नाही उदरपूर्ण तेथ श्रीपुत्रादी दासीजन जठर तर्पण न पावती न करिता नित्य नैमित्य स्वप्निनेने धर्मकृत्य देव ब्राह्मण अतिथ्य तेथ सदा जात परामुख एव कवडी एक लाभ पाहे तै माता पित्याचे श्राद्ध आहे ते सांडून गृहा जाये न मनी भये स्पर्शाचे मी उत्तम हा हिनवर्ण हे धन लोभे गिळी आठवण हाता हो येता धनो देखोनी धन स्वीकारी अन्न पतितांचे धनकामासाठी देख न मनी पाप महादोख कवडीच्या लोभेत गेला मूर्ख नाठवी नरक महापापू पातू या परी तो कर्मभ्रष्ट अकर्म करी क्रिया नष्ट अतिवचक महाशट केवळ नष्ट धनलोभी त्या धनाचा अवरोधू होता देखुनी खवळे क्रोधू गोहत्यादी ब्रह्मदू करावया सिद्ध स्वय होय धनकामी क्रोधाची वस्ती धनापाशी पासपै असती धन लोभी व्यासी स्थिती कदर्युवृत्ती त्या नाव ऐशे धन साचिले पाडवाडे त्याचाही वय जय करणे पडे ते प्राणांतची उनीकडे विचार पुढे सेना वानराचे गाली चेचणे हातान येती चिंजिता प्राणे तैसा द्रव्याच्या व्यायो करणे तेची मरणे कदर्या घरीचा भात वेचेल काही या लागी वैश्वदेव करणे नाही तेथ अतिथी आलिया पायी कोणे समयी कोण पूजी अतिथी आलिया जाण ऐसे बोले आपण जे वचन मात्रे जाती प्राण त्यासी मागे कोण अन्नोदक देखोनी त्याची या घरासी ब्रह्मचारी नित्य उदासी आशा त्याजिली संन्यासी जेवी राजहंसी गोमय भिकारी सांडिले त्याची द्वार अतिथी डाविले निरंतर पाहुणा दुरी पाहे बिढार निराशी पितर सर्वदा दारा नये कोरान्न कर घर सांडूदी गेले उंदीर काऊळी ओसंडीले ते घर चिडिया साचारण मिळे दाना
मुंग्यासी पडे नित्य लंघन, तीही धरिले बिढाराण. पोटाना खायचो आपण, तेथ कथा कोण इतरांची. अत्यंत भूक लागल्या पोटी, चणेही न खाये जगजेठी. तेथ कायासी सेवकाची गोठी, कावली पोटी स्त्रीपुत्रे. जीव मन घडे त्यासी, ते न करी फळाहारासी. अधिक वेसू कोण सोशी, या लागी उपवासी स्वयंपाये. तेथ कुळगुरूचा सन्मान, कुळधर्म गोत्र भोजन. व्याही ना जावई यांचा मान, धन लोभी जान कदान करी. ऋतुकाळे फळे येती पूर्ण, त्यासी दृष्टीभेदी हाटी जान. परिजिभेसी अलिंगण, प्राणांती जा आपण होणे दी. मातेचे स्तनपान सेविले, तेची क्षीररसना चाखिले. पुढे दूधची वर्जिले, व्रत धरिले धनलोभे. रसनीचे माहिर, तेने विन ते का गादली थोर. न धनलोभ अतिनिष्ठुर, करिता कर कर भेटोने दी.